गेल्या व्हिडिओमध्ये आपण अनेक शब्दों के लिए एक शब्दाचे 25 वर्ड्स बघितले होते। आता आपण त्याच्या पुढचे राहिलेले 25 वर्ड्स बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। 46 नंबरचा आहे कम खर्च करने वाला मितव्ययी, म्हणजे जो कमी खर्च करतो, ज्याला खूप खर्च करायची सवय नसते, तो कोण असतो? मितव्ययी। मीठी वाणी बोलने वाला मृदुभाषी, म्हणजे काही लोक असतात जे खूप चांगलं गोड गोड बोलतात, ते काय असतात? मृदुभाषी, ज्यांची भाषा खूप चांगली असते। राष्ट्र से संबंधित, म्हणजे जे आपल्या राष्ट्राच्या संबंधित असतात, ते काय असतात? राष्ट्रीय। जो लिख गया हो, ते काय असणार आहे? लिखित, म्हणजे जे लिहिलेलं असतं, जे लिखा गया हो म्हणजे जे लिहिलेलं असतं ते असणार आहे लिखित, जे बोललेलं असतं ते असणार आहे मौखिक। साल में एक बार होने वाला वार्षिक, म्हणजे काही गोष्टी ह्या जसं की ॲन्युअल फंक्शन वगैरे असतं ते वर्षातून एकदाच होतं, सो त्याला काय म्हणतात? ॲन्युअल म्हणजे वार्षिक। बोलने वाला, जो बोलतो तो कोण असतो? वक्ता, म्हणजे जे भाषण देतात ना नेता वगैरे, सो ते कोण होतात? तर वक्ता। आणि ऐकणारे कोण असतात? तर श्रोता असतात। अधिक बोलने वाला, जे खूप बोलतो, म्हणजे काही लोकांना सवय असते की नुसतं बडबड 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 करायचं, तो काय असतो? तर वाचाल, म्हणजे खूप बोलने वाला। शाक सब्जी खाने वाला शाकाहारी, म्हणजे जो नॉनव्हेज खात नाही, व्हेजिटेरियन असतो, तो कोण असतो? शाकाहारी। सत्य बोलने वाला सत्यवादी, म्हणजे काही लोक कोणतीही परिस्थिती असू दे ते फक्त आणि फक्त खरंच बोलतात, तर ते कोण असतात? सत्यवादी। जहां जाना आसान हो, म्हणजे जिथं जाणं खूप सोपं आहे, ते काय आहे? तर सुगम असतं। जो सब जगह व्याप्त हो वो क्या है? सर्वव्यापी, म्हणजे जो सगळीकडे पसरलेला आहे, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे। आपण म्हणतो ना परमेश्वर सगळीकडे आहे, सो तो काय आहे? सर्वव्यापी, म्हणजे सगळीकडे पसरलेला आहे। सरलता से प्राप्त होने वाला सुलभ, म्हणजे जे सरळ इझिली आपल्याला अवेलेबल होतं, तो ते काय असणार आहे? सुलभ। सप्ताह में एक बार होने वाला साप्ताहिक होणार आहे। याद रखने योग्य, म्हणजे जे आपण आठवणी ठेवू शकतो, ते होणार आहे स्मरणीय, म्हणजे आठवणी ठेवणं। 3 महीने में एक बार होने वाला, जसं दिवसाचं होतं ते दैनिक असतं, 7 दिवसांनी होणारं साप्ताहिक असतं, 15 दिवसांनी होणारं पाक्षिक असतं, त्याच्यानंतर महिन्याने होणारं मासिक असतो, त्याच प्रकारे 3 महिन्याने होणारा त्रैमासिक असतो। चित्र बनाने वाला चित्रकार, सुनने वाला श्रोता, भूमिका मालिक, तो कोण असणार आहे? भूस्वामी। आकाश में उडने वाले, जे आकाशात उडतात, ते कोण असतात? तर नभचर असतात। अधिक खर्च करने वाला साखर्च, म्हणजे जसे कमी खर्च करणारे कोण असतात? तर मितव्ययी असतात, तसंच खूप जास्त खर्च करणारे साखर्चवाले असतात। गाय पाळने वाला ग्वाला, म्हणजे जे लोक गाय पाळतात आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करतात, सर ते काय असतात? तर ग्वाला। व्यापार करने वाला व्यापारी। केवल फल खाने वाला, म्हणजे जे फक्त फळं खातात, सो ते कोण असतात? तर फलाहारी असतात। त्यानंतर आहे दूध पिणे वाला दुग्धपायी, आणि पालखी ढोने वाला कहार, म्हणजे काही काही लोक पालखी घेऊन जातात ना, सो तो पालखी ढोणे म्हणजे पालखी घेऊन जाणारे, ते कोण असतात? तर कहार। सो अशा प्रकारे मी 3 व्हिडिओमध्ये हे 70 जे वर्ड आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल आणि अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तेही बघा, आणि चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।